मला वाटतं की मी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहे। त्यामुळे मी हा विचार नक्की करतो की मी स्वतः उत्सव साजरा करताना त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग कसा वाढता येईल। हा लोकांचा उत्सव, कार्यकर्त्यांचा तर उत्सव आहेच आहे, पण हा लोकांचा उत्सव आहे। त्यामुळे लोक सहभाग वाढला पाहिजे। लोक या उत्सवामध्ये सर्वाधिक जास्त संख्येने कसे येतील याचा विचार करतो। आज 130 वर्षापेक्षा मोठी परंपरा आमच्या पुण्याच्या गणेश उत्सवाला आहे। त्यामुळे एक नक्की आहे की काही झालं तरी आपण नियम पाळून गणेश उत्सव साजरा केला पाहिजे। या मताचा मी कार्यकर्ता आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता वर्षभर काम करत असतो। कोविडच्या काळामधलं तर काम गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्याचं कोणी विसरू शकत नाही। पण दुसरी बाजू आमची अशी आहे की शेवटी हा लोकांचा उत्सव आहे। त्यामुळे लोकभावनाही लक्षात घेतली पाहिजे। लोकांना या उत्सवात सहभागी करून घेता आलं पाहिजे, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। त्यामुळे पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीचाच हा उत्सव झाला पाहिजे। जे सध्या डीजे, प्लाझ्मा, प्रेशर फीड या संदर्भात जे प्रेशर मीड या विषयात जे काही सगळ्या चर्चा चालू आहेत, मला असं वाटतं की याच्यामध्ये गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आणि लोकप्रतिनिधी माझी एक भूमिका नक्की आहे की हा उत्सव लोकांचा आहे। आपल्याला लोकांना सोबत घेऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे। त्यामुळे कर्कश आवाज, नागरिकांना होणारा त्रास असा उत्सव नको। त्यामुळे जे काही प्लाझ्मा असेल, प्रेशर मीड असेल, हे तर निश्चित उत्सवात नको आहेत। त्यामुळं न्यायालयाने सुद्धा जे काही नियम घालून दिलेत, जे काही आदेश आहेत, मला असं वाटतं त्या नियमामध्ये राहून आम्ही आमचा उत्सव साजरा केला पाहिजे। आम्ही 12 महिने काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे केवळ उत्सवाच्या वेळेला लोकांना त्रास होईल अशी भूमिका नको, लोकभावना लक्षात घेतली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की कर्कश आवाजाचा अतिरेक हा निश्चित नको आहे। नागरिकांना हवा असलेलाच उत्सव आमचा झाला पाहिजे। त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आणि एक पुणेकर म्हणून माझं निश्चित हे मत आहे की शेवटी ढोल ताशात आपलं पारंपरिक वाद्य आहे। त्यामुळे ढोल ताशांच्या बाबतीत सुद्धा पोलिसांनी फार कडक भूमिका घेऊ नये। एवढीच पथकं लावा आणि एवढंच करा आणि एवढेच ढोल लावा आणि एवढे शेवटी मग तुम्हाला काहीतरी या उत्सवाला, शेवटी आमचे हे हिंदू सण आहेत, उत्सव आहेत, याला जर आम्हाला चांगल्या पद्धतीनं पार पाडायचे असतील तर काही गोष्टी आम्हाला पारंपरिक वाद्याच्या बाबतीत मात्र कुठल्या अटी नको आहेत। शेवटी त्याला निर्बंध नको आहेत। पण निश्चितपणे डीजेच्या माध्यमातून एक जी मर्यादा कोर्टाने घालून दिली आहे, जी कायद्याने घालून दिली आहे, त्याच्यामध्ये राहून मला असं वाटतं उत्सव साजरा केला पाहिजे। डीजे बंदी नको, मर्यादेमध्ये साऊंड वाजले पाहिजे अशी तुमची भूमिका आहे। ते प्लाझ्मा आणि ते बाकीचं जे काही आपण म्हणतो प्रेशर मीड वगैरे हे तर नाहीच झालं पाहिजे। आणि त्या लेझर लाईट्स त्या सुद्धा नाही पाहिजेत। आवाजाची मर्यादा राखून उत्सव साजरा केला पाहिजे। मग ते ढोल ताशे असू किंवा स्पीकर्स असू, मला डीजे हा शब्द माहीत नाही त्यात काय तो, पण मला असं वाटतं की आवाजाची मर्यादा, लोकांना त्रास होणार नाही आणि पुणेकर उत्सवात आनंदाने सहभागी होतील अशा पद्धतीने आम्ही उत्सव साजरा केला पाहिजे। डीजे जे वाजवले जातात ते फक्त गणपतीमध्ये नाही तर मला असं वाटतं जर गणेश उत्सवामध्ये सण झाला तिथेही मोठ्या प्रमाणात तोडवा, खूप चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे। मला असं वाटतं की वर्षभर आम्ही अनेक उत्सव, अनेक सण, अनेक पुण्यतिथी, जयंती साजरी करतो। गणेश उत्सवामध्ये जर आम्ही आज हे पाळलं तर वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांना एक नक्की मला असं वाटतं दिशा मिळेल। पण हा मुद्दा नेहमी गणेशोत्सव सुरू झाला कीच येतो, इतर वेळी डीजे मोठमोठ्या प्रमाणात वाजत येतो। नाही, मला असं वाटतं की कुठलाच विषय, मी कुठल्याच सगळ्याच म्हणतोय, लोकांना त्रास होईल असं नाही झालं पाहिजे। आपण उत्सव साजरा केला पाहिजे, आपण वेगवेगळे सण साजरे केले पाहिजेत, पण लोकांना शेवटी पुणेकरांना अपेक्षित आहे अशा पद्धतीने साजरा केला पाहिजे, तो नियमात राहून साजरा केला पाहिजे, ही मला असं वाटतं माझी भावना आहे।